आ चुका है। 12th मॅन कसळखंड मी रामचंद्र झुनगरे समाजसेवक कसळखंड यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या। कसळखंड मधली ती ज्येष्ठ व्यक्ती आलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या। हॅलो बोला कुठे गेला उतरून मॅच लागली माझी कसळगड। मी माजी सरपंच कसळखंड सन्माननीय अनंत शेठ पाटील यांनाही विनंती करतो की आपणही व्यासपीठावर या। त्याचबरोबर हेमंतजी पाटील आणि बाळारामजी नाईक या पाहुण्यांना सुद्धा माझी विनंती असेल। पहिल्या चेंडूवर धावा आल्यात त्या बॅट्समन नेम प्लीज कुणाल और अनिरुद्ध प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। बोलना अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, एक रन जरूर मिला। 3 रन की पेनल्टी है। हम इस टोटल में से 3 रन अंत में माइनस करेंगे। तो मैच की तरफ हम चलेंगे। मुड़गांव सुनील अन्ना शेर के प्रतिष्ठान मुड़गांव मेरे साथ है हैरी और साहिल एरुणकर। सागर पाटिल कुंदन पाटिल और विनोद शिंदे इनकी तरफ से कसळखंड टीम को शुभकामनाएं आ चुकी है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक रन जरूर मिला। गेंदबाज लेग बाय के तौर पर सचिन सर का इशारा। चलिए अब वो सब्जेक्ट बंद कीजिए, हम मैच की तरफ कंसंट्रेट करेंगे। टोटल आ चुका है 3 रन। 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाज योगेश गोपाले फुल टॉस किया था, गेंद हवा में है, कैच होने की संभावना। गेंद के नीचे खिलाड़ी और इसी के साथ ही आउट। इसी के साथ ही आउट। प्रणीत जंगम की ये टीम सुनील अन्ना शेर के प्रतिष्ठान मुड़गांव जिसे स्पॉन्सर किया है स्वामी देशमुख ने डीजे। योगेश गोपाल की ये गेंद ऑन साइड के ऊपर खेला है, जबरदस्त प्रहार, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन। डीजे मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 5 गेंदों की समाप्ति पर 9 रन। 4 ओवर का ये मैच है। स्लो रन किया था, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात थे, लेकिन ये 4 रन आए और इन 4 रनों से टोटल बढ़ता हुआ 13 रन। 13 रन
अगर दत्ता गायकर भी यहाँ पर आए हैं तो उनसे भी मैं गुजारिश करना चाहूँगा वो भी इस मंच पर आए। कसरखंड से ढेर सारे लोग हैं इस टीम के सपोर्ट के लिए आए हैं। तो मैच की तरफ हम चलेंगे जहाँ पर रन आ चुके हैं 13 रन। सुनील नशे के प्रतिष्ठान मुलगांव, बॉल दीजिए, बॉल दीजिए, बॉल अंदर। हाँ अब थोड़ी कवाली हो जाए, थोड़ी लावणी हो जाए डीजे मास्टर। 2 बजे है ना, 2 बजे के बाद ऐसे गाने चल सकते हैं। चलिए मैच की तरफ हम चलेंगे। 4 ओवर का ये मैच है। तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे। श्री दत्त क्रिकेट क्लब घोड़ीवली और कंडरोली ऑर्गेनाइज ये श्री धनाजी श्रीपद फराट इनके जन्मदिन के। बॉल दीजिए, पहले ओवर में रन आ चुके 13। काफी आक्रामक रुख अपनाया था बल्लेबाज भावेश ने। एक सिक्सर आया उनके बल्ले से, एक बाउंड्री आई इसके बल्ले रीजन पर, जिसकी वजह से 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रणीत जंगम इस टीम के कप्तान, जिस टीम ने खोपोली विभाग की कई नामचीन टीमों को परास्त करने का एक रिकॉर्ड बनाया है। वहीं दूसरी तरफ कसरखंड टीम भी ऐसी है, किसी भी टीम को हराने की ताकत रखती है ये टीम। बॉलर कौन है? प्रणीत। प्रणीत जंगम स्ट्राइकर एंड पर इस वक्त कुणाल। प्रणीत जंगम राइट आर्म ओवर द विकेट, कुणाल के लिए गेंदबाजी करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद फुल टॉस किया था प्रणीत जंगम ने, उसका फायदा उठाया। मिलेंगे 4, 13 और 4 बनेंगे 17। स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 18, 19 और 20 अप्रैल को सुधाकर घरे फाउंडेशन ऑर्गेनाइज मानकीवली के मैदान पर निर्धार ट्रॉफी। बोला उद्योजक विकेट हैट्रिक। तुम्ही कुठे? समीर जी पवार युवा उद्योजक घोड़ीवली इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 5000 का इनाम। बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई वहां पर, लेकिन रन मिलेंगे। सिंगल मिला है समीर जी पवार युवा उद्योजक, जिन्होंने हमें शिरडी ट्रिप ऑर्गेनाइज की थी इस साल कोकण तरकल्ली बीच। कौन सा बीच? प्रणीत भोसले भी आए हैं क्या? प्रणीत भोसले भी आए हैं, तो जरूर उनके अकाउंट से हमारे एटीएम में तो जरूर ट्रांसफर होगा। अब ये व्हाइट बॉल का इशारा आ चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आ चुका है 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। गेंदबाज तैयार। प्रणीत जंगम की ये गेंद एक्स्ट्रा कवर रीजन पर खेला है। 1 रन तो जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा? लेकिन 1 ही रन, और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 20 रन। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं युवा उद्योजक समीर पवार। पहला मुझे ऐसा इनाम देने वाला इंसान मिला कि जिन्होंने शिरडी ट्रिप हमें ऑर्गेनाइज की थी, और प्रणीत भोसले इनकी और समीर पवार इनकी तरफ से हमारे लिए 500 का इनाम आ चुका है। धन्यवाद युवा उद्योजक। तो रन आ चुके हैं सिंगल के साथ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शक इस मैच का मजा ले रहे हैं। रात के 2 बजे बाद भी यहाँ पर क्राउड कम नहीं हो रहा है, क्राउड पूरी मात्रा में है।
छोटे छोटे हमारे जो स्टॉल है उनका भी धंधा हो चुका है क्राउड की वजह से। हेलो काय तुझ्या नावाचं दुकानाचं नाव काय? मोरिया ना? तो देखिए समीर पवार और प्रणीत भोसले की मोरिया मोटर्स की नई ब्रांच लोनावला में आपको जल्दी खुलते हुए नजर आएगी। लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने कसरगंज टीम के 21 रन। अच्छी गेंद प्रणीत जंगम की अपील की गई और इसी के साथ ही आउट। नो आर्गुमेंट्स विद अंपायर डीजे। तो लगातार 3 सिक्सर के लिए विनोद शिंदे इनकी तरफ से 2000 का इनाम है कसरगंज के बल्लेबाजों के लिए। लगातार 3 सिक्सर, लेकिन विकेट हैट्रिक के लिए है ना समीर जी 5000। देखिए समीर पवार की उंगली उठ चुकी है। विकेट हैट्रिक के लिए भी विनोद शिंदे इनकी तरफ से 2000, यानी कि विकेट हैट्रिक अगर मुड़गांव के गेंदबाज लेते हैं तो उन्हें तकरीबन 7000 मिलेंगे। हेलो काय ते ना माझ्या ते कमिटी बोलून दे नाही तसं नाही होत ना आपण नाही बोलू शकत रोहन 1 मिनट। रोहन बालांडे आपके लिए फोन कॉल है एक हमारे कमेंटेटर करजत संदीप बोराडे साहब का। उमा शंकर ओवर नंबर तीसरा करेंगे 2 ओवर की समाप्ति के बाद। 30 का और ये रन मिलेंगे 4 उमा शंकर की पहली गेंद पर और इन 4 रनों के साथ 25 पे आता हुआ टोटल। कोण ज्ञानेश्वर मला नीट सांग नीट सांग। माजी उपसरपंच चंद्रकांत जी खंडागड़े और ज्ञानेश्वर जी पिंगड़े साहब इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 4000 का इनाम है लगातार 3 छक्कों के लिए। लेकिन ये गेंद हवा में उमा शंकर को मिलते हुए सफलता। आउट होने वाले खिलाड़ी कुणाल और ये विकेट जाते ही थोड़ा रनों पे ब्रेक लगा है। रन संख्या वहीं पे रुकी हुई 26 ठोक दीजिए।
देंगे। चलिए बगैर टाइम पास ये मैच जारी रखना है, पहले से समय बर्बाद हो चुका है। धनाजी फराड साहब के जन्मदिन के अवसर पर इस श्रृंखला को ऑर्गेनाइज किया है। ये विकेट मिल सकता है यहाँ पे। अब मैं समीर पवार से पूछना चाहूंगा, डॉट गेंदों के ऊपर जो इनाम है, डॉट गेंदों के ऊपर जो लगाया गया था वो जारी है क्या? क्योंकि यहाँ पर 2 डॉट गेंदें गई है, विकेट की भी डॉट गेंदें नहीं है ना? हाँ, उस ओवर के लिए था। विकेट हैट्रिक। हाँ, कीपर के पास गए तो। अरे पहले बताना चाहिए, वरना ये डॉट गेंद थी। ये इनाम लगाते हैं, लेकिन टर्म्स एंड कंडीशन बहुत ज्यादा होती है। मोरिया मोटर्स में ज्यादा, जिस तरह हम फाइनेंस पे गाड़ी लेने के लिए जाते हैं, तब टर्म्स एंड कंडीशंस होते हैं, वह उसी तरह। राष्ट्रीय होटल के मालिक साली भाई से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे आए। फुल टॉस किया, गेंद वैकेंट एरिया में, और ये नंबर मिला 6 वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। फुल टॉसेस बहुत की जा रही है यॉर्कर के चक्कर में। सुनील नशे के प्रतिष्ठान मुड़गांव डीजे। बायर हमारे चुलबुल पांडे हमें बताएंगे कि क्या है। तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को। डीजे। टीम का टोटल 41 रन। इस ओवर की अभी भी गेंदें बची है 3। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। सुनील अन्ना शे के प्रतिष्ठान रायगढ़ मुड़गांव। देखिए अन्ना मामा आप बढ़ गए। फराट सेठ अब फोन स्विच ऑफ करके शिरडी जा रहे हैं। फोन होगा उनका स्विच ऑफ, चाहे अंपायर्स लगाए, कमेंटेटर्स लगाए, चाहे लाइव वाला लगाए, चाहे डीजे वाला लगाए, फोन मिलेगा स्विच ऑफ। ये थोड़ा हंसी मजाक था, ऐसा नहीं है, ये मैं थोड़ा हंसी मजाक कर रहा था, उन्होंने ही कहा था मुझसे। लेकिन फिलहाल टोटल आ चुका है 41। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष। इसके बाद के मुकाबले सब 3 ओवर के है ना रोहन? हाँ, इसके बाद के 3 ओवर के मैच है, क्योंकि इसके बाद भी 5 मैच होना जरूरी है। 5 मैच। कल पूरी रात मैं तारीफ करना चाहूंगा हैरी की, साहिल की, जिन्होंने इस टूर्नामेंट की कमान को संभाला। तारीफ के काबिल है, आप तो तारीफ करनी ही पड़ेगी। नए बल्लेबाज मयूरेश, बाएं हाथ के बल्लेबाज। कसरखंड के सपोर्ट में ढेर सारे लोग आए हैं, उनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर तशरीफ लाके इस मैच का मजा ले। रामचंद्र धुनगरे साहब, भूतपूर्व सरपंच साहब, अनंत पाटिल, ऐसे कई नामचीन हस्तियां इस कसरखंड टीम को सपोर्ट करने के लिए आई है, तो ज़रूर उनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि वो मंच पर आकर इस मैच का मज़ा ले। मैच की तरफ हम चलेंगे।
2 गेंदें इस ओवर की शेष है। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये अच्छी गेंद, गेंद हवा में है, कैच होने की संभावना, गेंद के नीचे खिलाड़ी और इसी के साथ ही आउट। डीजे घोडिवली गावाचा चषक मानाचा, घोडिवली गावाचा चषक मानाचा, यो आयोजन भारी दादाचा, धनाजी फराट फेमस हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय, समाजसेवक धनाजी दादा, चर्चा त्याच्याच नावाची हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय, दादा धनाजी फेमस हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय, दादा धनाजी फेमस हाय। बॉलर अब हैट्रिक पर है। समीर पवार कहाँ गए? समीर पवार मुझे नजर आने चाहिए। बॉलर अब हैट्रिक के द्वार पर है। नहीं है वहां पे वो। विकेट हैट्रिक हो सकती है। समीर पवार मेरी बात जरा ध्यान से सुनिए। विकेट हैट्रिक के द्वार पर है बॉलर। 5000 जो आपने इनाम लगाया है वो शायद बॉलर को मिल सकता है। एक रन जरूर मिला। अंपायर का नो बॉल का इशारा। यहां पे हैट्रिक तो नहीं हो सकती। 1+1 2 रनों का इजाफा। चलिए नया बल्ला लेके जाइए। टोटल 43 बल्ला टूटा। इतना जोर से मारने की कोशिश की थी बल्लेबाज ने। दिनेश आखिरी गेंद। चलिए रन बन चुके हैं 43 रन बन चुके हैं। साली भाई को मैं इस मंच में बुलाना चाहूंगा। ये गेंद हवा में है, गेंद के नीचे प्रणीत जंगम फ्रीड वाली गेंद दी है। 2 रन जरूर मिलेंगे। 43 और 2 45 जरूर बनेंगे। अंपायर की उंगली उठी है। 46 रनों की जरूरत है 24 गेंदों में। ऐसा मैं कहने ही वाला था लेकिन मेरे स्कोरर ने मुझे याद दिलाया 3 रन की पेनल्टी है कसरखंड को। तो 45 में से 3 रन माइनस किए जाएंगे। टोटल बनेगा 42 और 43 रनों की जरूरत है टीम मुड़गांव सुनील अन्ना शेखे प्रतिष्ठान रायगढ़ मुड़गांव को। लेकिन ये रन किस तरह से बनते हैं, काफी देर विश्राम किया हमारे कमेंटेटर हैरी ने, तो अब वो आएंगे माइक्रोफोन पर। हॅलो हॅलो नक्कीच धन्यवाद प्रवीण सर. आपण बघतोय अगदी श्री दत्त क्रिकेट संघ घोडिवली आयोजित श्री धनाजी श्रीपद फराट यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची शेवटची रात्र आपण बघतोय ज्याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड बाबा. आपण विनंती करू सालीबाईंना या आपण व्यासपीठावरती. सालीबाईंना आपण विनंती करू. सालीबाई या आपण व्यासपीठावरती. अगदी
24 तासातले 18 तास आम्ही तुमच्या सोबत असतो रोज. या तुम्ही व्यासपीठावरती. हॅलो. 45 धाबा धावफलकावरती लागल्या. 46 धाबांची गरज या टीमला. त्याच्यानंतर 3 धाबा त्यातून मायनस केल्यात आपण बघतोय. पॅनलाइज केलेलं कसलकंड टीमला 3 धाबांची म्हणजे 42 धाबा या ठिकाणी 43 धाबा करायचे आहेत. टोटल 43 धाबा या ठिकाणी मुलगाव टीमला करायचे आहेत. येणारे शेवटचे सालीबाई या ठिकाणी आले. त्यांना पण विनंती करू व्यासपीठावरती यावं. अगदी आपण बघतोय स्पर्धा फार मोठी स्पर्धा. या स्पर्धेची शेवटची रात्र प्रणित जंगम आणि सर्वेश मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आली. या शेवटचे 24 चेंडू आणि गरज असेल ती 43 धाबांची. 24 चेंडू 43 धाबा 43 धाबा 24 चेंडू. अगदी एका बाजूला कसलखंड पनवेल विभागातील एक नामवंत टीम आणि एक खोपोली विभागातील आपण बघतोय मुलगाव. सालीबाई आपण बघतो या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी अविनाश फराट आपण बघतोय. त्याच्यानंतर आमचे या स्पर्धेचे सर्वेसर्वा धनाजी श्रीपद फराड यांच्या शुभ हस्ते मात्र आपण बघतोय मायेचे उबदार शाल. त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह देऊन मात्र या ठिकाणी सालीबाईंना मात्र या ठिकाणी सत्कार केलं जाईल. KTC लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन आपण बघतो सज्ज झालेत. कारण सालीबाई एक असं नेतृत्व आहे. अगदी दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि राशीय हॉटेलचे स्वतः मालक आहेत. म्हणजे बघा अगदी खऱ्या अर्थानं जर बघायला गेला तर अगदी चांगलं त्यांचं प्रेम आपण बघतो क्रिकेटवरती. एवढं रात्री जरी 3 वाजले असले तरी धनाजी अण्णा फराट यांच्यावरती असलेलं त्यांचा प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातील आपण बघतो व्यासपीठावरती आपल्याला ते पाहायला मिळतात. त्यांचं आपण स्वागत करू. येणारे शेवटचे 24 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडला उभा येतो आता प्रणित जंगम. फार मोठी नाव आहे क्रिकेटमध्ये प्रणित जंगमचं. आपण बघतोय स्ट्रायकर एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकर एंडला सर्वेश शेंडे. गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज प्रफुल आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू अगदी डोक्याची घंटा वाजली होती. प्रणित जंगम फार मोठी विकेट. अगदी झेल मात्र या ठिकाणी जमिनीला दान केली यष्टीरक्षकांना आणि या चेंडूवरती मिळते एक धाव. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं मात्र 43 धावांचा पाठलाग करताना अगदी आता अजूनही 42 धावांची गरज असेल पण समीकरण थोडंसं बदलतं. शेवटचे चेंडू शिल्लक येत आता 23 आणि गरज असेल ती 42 धाबांची. 23 चेंडू 42 धाबा. अगदी दोन्ही टीम्समध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या चषकाची आपण बघतोय शेवटची रात्र आहे. मनाला भूल सकतील अशा चमचमत्या ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. नक्कीच हॅलो नक्कीच या चेंडूवरती मात्र षटकार गेला विनोद शिंदे साहेबांकडून. कसलकंडच्या या गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक असेल. कोणी विकेट हॅट्रिक घ्या कसलकंडच्या त्या गोलंदाजाला मात्र 2,500 रुपये या ठिकाणी दिले जातील. प्रफुल्ल शिंदे यांच्या माध्यमातून आपण बघतोय. दिनेश पाटील आमचे कसलगंड गावचे त्यांना आपण विनंती करू या आपण व्यासपीठावरती. दिनेशजी पाटील ज्यांनी खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. बऱ्याचशा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम दिनेशजी पाटील करतात. कसलगंड गावचे सुपुत्र आहेत त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 7 धाबा धावफलकावरती. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्लवरती आक्रमण चढवलं. हल्ला बोल झालाय प्रफुल्लवरती. सर्वेश शेंडेनं मात्र त्या चेंडूवरती अगदी आपण बघतोय षटकार मारला. पहिली सुरुवात मात्र सर्वेशच्या बॅटमधून षटकाराची झाली आहे. हा चेंडू अगदी पंचांकडे अपील मात्र दोन्ही पंचांकडे अगदी अपील मागितली जाती. या काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती अगदी जीवाच्या आकांताने मात्र ते खऱ्या अर्थानं 11 खेळाडू मात्र प्रयत्न करतात कारण विकेट फार महत्वाची आहे. सालीबाई आपण बघतोय मॅचचा आस्वाद घेतात.
प्रफुल याला आपण बघतोय विजय पावले असं नाव दिलं कसलकंड विभागामध्ये. या नावानं मात्र त्याला फार ओळख दिली आहे. तो प्रफुल मात्र गोलंदाजी मार्कवरती धावफलकावरती धावा लागल्या त्या 7 धावा. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. सलामीला आपण बघतोय स्ट्रायकर यांना जोडी पाहायला मिळती आहे. हा चेंडू या चेंडूवरती प्रयत्न केला, चेंडूनं मात्र फसवलं होतं क्षेत्ररक्षकाला. दुसरी धाव पूर्ण होण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या बरोबरीने या 2 धावेच्या साह्यानं मात्र आता धावफलकावरती धावा येतात. तर तब्बल 9 धावा, अगदी 43 धावांचा पाठलाग करायचा. 9 धावा धावफलकावरती आल्या. चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते आता मुलगाव टीमचं मुलगाव संघ आपण बघतोय अगदी प्रणित जंगम ही फार मोठी विकेट आहे. सर्वेश शेंडे हा एक नावाजलेला खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मुलगाव टीमचा. धावफलकावरती टोटल धावा लागल्या. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या प्रफुल्ल गोलंदाजानं. अमर पवार मॅचचा आस्वाद घेतात. त्याच्यानंतर आमचे ज्ञानेश्वर बाला, कुणाल पिंगले, JP जयेश पिंगले. या चेंडूवरती काय घडलं, सर्वेशला मात्र बांधून ठेवलं, जखडून ठेवलं. बॅट्समन चेंडूचा संपर्क थोडासा बिसावला आणि त्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता साहिल येरुणकर आमच्या समवेत आपण बघतोय. समालोचनाच्या भूमिकेमध्ये तुषार धुमाल, त्याच्यानंतर आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर, समीर सोमने सर असतील. आपण बघतोय मुन्ना पिंगले, त्याच्यानंतर आमचे भरत पिंगळे, त्याच्यानंतर पंढरी पिंगळे अगदी आणि पिंट्या दादा आपण बघतोय मॅचचा आस्वाद घेतात. वारंवार सर्वेश बघा किती विकेट ही महत्वाची आहे कसलकंड टीमसाठी. वारंवार जीवांच्या आकांताने मात्र ते प्रयत्न करतात. धनाजी अण्णा फराट अगदी त्यांच्यावरती असलेलं प्रेम सालीबाईंचं आपण बघतोय. पहाटे 3 वाजता मात्र ते व्यासपीठावरती आलेत. म्हणजे बघा सालीबाईंचं किती प्रेम आहे घोडोली गावावरती आणि घोडोलीकरांवरती. कारण घोडोलीचं गावाचा जर विचार करायला गेला तर प्रत्येक लहानापासून ते मोठ्यापर्यंत सालीबाईंना ओळखतात आणि सालीबाई सुद्धा घोडोलीकरांना ओळखतात. कारण त्यांचं ते प्रेम आहे. अगदी आम्ही 24 तासातले 18 तास त्यांच्या सोबत असतो राशी हॉटेलमध्ये. अक्षयभाई पिंगळे या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा आपण विनंती करू व्यासपीठावरती यावं. स्पीडअप घ्या. पंच दोन्ही पंच आमचे सचिन दाभोलकर आणि अविनाश पालांडे. अगदी बराच उशीर या स्पर्धेला झाला आपण बघतो. या सामन्याला धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात आता 9 धाबा. 9 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी पहिल्या षटकाचा विचार करायला गेला प्रफुल्लच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, 5वा चेंडू निर्धाव आणि 6वा चेंडू निर्धाव. म्हणजे काय कमालीची कामगिरी प्रफुल्लने केली. धाबा खर्च केल्यात त्या फक्त 9 धाबा. प्रभात गोलंदाजी मार्कवरती चंद्रकांत खंडागळे, त्याच्यानंतर नितीन पवार मॅचचा आस्वाद घेतात. अगदी प्रभात गुड्डू या नावाने मात्र त्याला अगदी या क्रिकेटमध्ये ओळख दिली आहे. आपण फक्त गुड्डू. दुसरं षटक मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण फक्त KTC लाईव्ह ची संपूर्ण टीम मात्र सज्ज झाली. आमचे अजिंक्य पवार KTC लाईव्हचे प्रोप्रायटर आपण बघतोय. हा चेंडू प्रणित जंगमला मात्र बांधून ठेवलं. या चेंडूवरती अगदी थोडासा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. बॅट्समन चेंडूचा संपर्क मात्र झालेला नाहीये. हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि निर्धाव चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. कृष्णा भवरे ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ते आमचे वावरले गावचे सुपुत्र. त्यांच्या माध्यमातून आम्हाला व्हाईट लाईट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर डीजेचे स्वतः मालक आहेत ते अगदी कृष्णा भवरे आणि डीजे ऑपरेटिंग करतात आमचे शिरसे गावचे सुजित देशमुख. हा चेंडू काय कमालीची गोलंदाजी, जापकान चेंडू आतमध्ये आला. कसलकंड टीमनं आता जान निर्माण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं प्रभातनं. 2 चेंडू सलग निर्धाव आलेत. आता मॅचला मात्र रंगत येते. अगदी 43 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धाबा लागल्यात ते 9 धाबा. दिनेश फराट आपण बघतोय. त्याच्यानंतर सोनू फराट खालापूर गावचे सुपुत्र मॅचचा आस्वाद घेतात. हा चेंडू अगदी प्रणितनं त्या चेंडूला मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळती. प्रणितला माहिती आहे की सर्वेशची बॅट मात्र तलपली मैदानावरती. सर्वेशला स्ट्राईक देणं तर फार गरजेचं आहे आणि त्या हेतूनं मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी होती दोन्ही फलंदाजांची. या चेंडूवरती मात्र एकच धाव मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं मात्र आता धावफलकावरती धावा येतात त्या 10.
10 धाबा धावफलकावरती अगदी प्रत्येक खेळाडूच्या तोंडातून मी ऐकतोय काय तुमचं मैदान आहे. अगदी जोबेलीची टीम ज्यावेळी आली होती या मैदानावरती तेव्हा सुद्धा ते आम्हाला म्हटले की काय तुमचं मैदान, अगदी पार्किंगची व्यवस्था सुद्धा खूप छान, त्याच्यानंतर खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म मात्र देण्याचं काम घोडुलीकर करतात. पण या चेंडूवरती शतरक्षक पडला, चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला. हा दणदणीत चौकार डीजे. धनाजी फराट हाय दिलदार, साऱ्या गावाला त्याचा आधार आहे. तरुण तडपदार, त्याच्या कामाला तोडच नाही रे. चषक ठेवलाय रे घोडिवली गावाला. धन्यवाद. अगदी या मैदानाची खऱ्या अर्थाने जर बघायला गेला तर पिंगले तर फार चर्चा चालू आहे. कारण पहिल्या दिवसापासून मी बघतोय प्रत्येक प्रेक्षक प्रत्येक खेळाडू मात्र तरसतो या मैदानावरती येण्यासाठी. कारण वेतलेश्वरचं मैदान म्हटलं घोडुलीचं तर पाहायला गेला तर ज्यावेळी तुम्ही 30,000ची जेव्हा रजनी ठेवता, मॅच ठेवता या मैदानावरती, तेव्हा सुद्धा आपल्याला खूप कॉल्स येतात की माझी टीम घे रे बाबा, काय पण कर, पण एखादी टीम कॅन्सल झाली तर मला नक्की फोन कर. म्हणजे असं सांगितलं जातं या मैदानावरती खेळण्यासाठी. अभय पिंगले आपण या. अभय पिंगले लगेच आलेत बघा. धनाजी अण्णा पराड यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आहे बघा. नाव घेतलं आणि लगेच अभय पिंगले आलेत. अभय पिंगलेंना आपण विनंती करू व्यासपीठावरती या. हा चेंडू जबरदस्त सर्वेश्रीचा डावलाय, पण या चेंडूवरती कसलकट टीम जेल सोडते की मॅच सोडते याचा मात्र प्रश्न निर्माण झालाय आता कसलकटच्या पाठीराख्यांचा. या चेंडूवरती एक धाव मिळती, ती सर्वेश शेंडेला आणि एका धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा येतात. त्या 15 धाबा धाव फलकावरती येतात. अगदी आपण बघतोय चांगलं आयोजन आणि नियोजन धनाजी श्रीपत फराट यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 2018ला जेव्हा रजनी झाली त्याच्यानंतर 7 वर्षांनी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. त्यांचं मात्र आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. धाव फलकावरती 15 धाबा आल्यात. अगदी 43 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती प्रभातचा हा चेंडू प्रणीत जंगम स्ट्रायकर एंडला. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते बॅटिंग कडून. आपण बघतोय सूरज पांडे व्हाईट साठी मात्र त्या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय. आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून मात्र तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आमचे सूरज पांडे आता जो काय निर्णय तो आता मैदानाच्या आतमध्ये देतील. डीजे ऑपरेटरचे आमच्या उद्या पैशिप आहे, त्याने आम्हाला मगाशी सांगितलं. त्यांना म्हटलं मी 8 वाजतील मित्रा, कारण बराचसा उशीर झाला या स्पर्धेला. अजून 4 ते 5 सामने या मैदानावरती खेळवायचे आहेत. कारण उमरोली, त्याच्यानंतर नावंडे, त्याच्यानंतर आपण बघतो LK स्टार घोडिवली आणि याच्यामध्ये विजय होईल ती टीम्स आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. वाईट चेंडू, तिसऱ्या पंचांची मागणी. चुलबुल पांडे, चुलबुल. आम्ही जेव्हा त्यांना दिनेश सर खऱ्या अर्थानं सूरज जेव्हा म्हणतो ना आम्ही, तेव्हा ते आम्हाला बोलतात सूरज नका बोलू, तुमच्या तोंडातून आम्हाला चुलबुल खूप आवडतं. चुलबुल पांडे बघा. अगदी DP रोडच्या मैदानावरती सुद्धा आम्ही खालापूर प्रीमियर लीगमध्ये ज्यावेळी समालोचन केलं त्यावेळी त्यांनी आम्हाला पहिलेच सांगितलं की चुलबुल पांडे स्पीडअप घ्या. भरत लक्ष्मण पिंगळे यांना थोडीशी झोप आलेली दिसते, स्पीडअप घ्या. कारण आपण बघतोय, आपण विनंती करू पंचांना, कारण बराचसा उशीर झाला या सामन्याला. कसलकण टीम थोडीशी उशिरा मैदानावरती आली, कारण त्यांचा सामना आपण बघतोय दुसऱ्या ठिकाणी ते खेळायला गेले होते. धावफलकावरती धाबा लागल्या तर तब्बल 16 धाबा, 43 धाबांचा पाठला मैदानाच्या वरती करायचा आहे. तो आपण बघतोय फलंदाजी करणाऱ्या मुलगाव टीमला अभय पिंगले या आपण व्यासपीठावरती या ठिकाणी धनाजी अण्णा आपली वाढ बघतात आतुरतेने. 16 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण बघतोय अगदी दुसरं षटक प्रगती पथावरती प्रभात गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. प्रभातचा हा चेंडू जिवारी लागेल का मुलगाव टीमच्या, आणि या चेंडूवरती मोठा मासा गालाला लागलाय. प्रणीत जंगम बॅक टू पॅव्हिलियन डीजे. नाईट क्रिकेटचं आयोजन छान, रस्ते खालापूर तालुक्यानं धनाजी दादाच्या कृपेनं आनंद स्पर्धेचा घेतान. चौकर षटकारांची होते आतिषबाजी. चौकर षटकार बघा लेट आलेत कसलगडवाले, पण शेड झालेत मैदानावरती. कारण प्रणीत जंगम ही फार मोठी विकेट होती, ती
मुलगा या ठिकाणी कसलकन टीम साठी आणि त्यांनी मात्र त्याला आता बाद केलं मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय तो योगेश गोपाले. हा सुद्धा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज मुलगाव टीमचा, ज्याने खलापूर प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगला खेळ केला होता डीपी रोडच्या मैदानावरती. तसा खेळ त्याला आता करावा लागेल कारण 43 धावांचा पाठलाग करायचा. अनिल पिंगळे मॅचचा आस्वाद घेतात, अगदी सपोर्ट करतात कसलकन टीमला. त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील आमच्याकडून. धावपळकावरती धाबा लागल्यात त्या 16 धाबा धावपलकावरती लागल्यात. अगदी दुसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये झाली. फक्त धाबा त्यानं खर्च केला तर 7 धाबा आणि 1 विकेट. म्हणजे बघा कमालीची कामगिरी त्याची मैदानाच्या आतमध्ये राहिली प्रभातची. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती आणि या तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज असेल लोकेश उर्फ सँडी या नावानं मात्र आपण बघतो क्रिकेटमध्ये या गोलंदाजाला ओळखलं जातं सँडी. लोकेश मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. टोटल धाबांचा विचार करायला गेला 43 धाबांचा पाठलाग करताना धाव फलकावरती धाबा आल्यात त्या मुलगाव टीमच्या 16 धाबा. अजून बऱ्याच धाबांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि तिसरं षटक प्रगती पथावरती लोकेश. हा चेंडू अगदी सर्वेश शेंडे आपण बघतो स्ट्रायकर एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकर एंडला हा चेंडू थोडासा बाहेर गेला. अभंतर धाब्याला बढती मिळती आणि या वाईटच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं आता 17 धाबा धावफलकावरती आल्यात. आयवा कॅच साठी मात्र समीर पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आयवा कॅच प्रेक्षकांसाठी बाहेर झेल टिपल्यानंतर मात्र 500 रुपये समीर पवार यांच्या एटीएम मधून कमी होतील. लोकेश गोलंदाजी मार्क वरती. लोकेशचा पहिला चेंडू मात्र थोडासा बाहेर गेला. अगदी वाईट चेंडूची मागणी मैदानाच्या आतून झाली आणि मनाला भूल चकतील अशा चमचमच्या ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. मालिकावीर साठी या ठिकाणी सायकल आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगल्या ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळतात. मंचावरती आपण बघतोय सालीबाई, त्याच्यानंतर दिनेश पराट, सोनू पराट, अगदी सर्वांचं आपण स्वागत करू. हा चेंडू सर्वेश शेंडेला मात्र आता आशाभूत नजरेनं सर्वेश त्या चेंडूकडे बघत राहिला. चेंडू बिसापलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. 43 धावांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे तो मुलगाव टीमला. सर्वेश शेंडे त्याच्यावरती आता मुलगाव टीमचा पूर्णपणे दावेदार असेल आता सर्वेश शेंडे आणि आपण बघतोय योगेश. हा चेंडू पुनश्च आपण बघतोय बाहेर हा चेंडू गेलाय. अवंतर दाबेला पुनश्च बढती मिळती आणि या वाईटच्या मदतीने मात्र स्वेअरच्या मदतीने एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं आता 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. घ्या स्पीडअप घ्या कसलकन टीम. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18 धाबा. अगदी तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. लोकेश गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. धनाजी श्रीपद फराट यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या जल्लोषामध्ये आपण 2 दिवस सलग वाढदिवस मात्र या ठिकाणी साजरा करतोय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, राजासारखं मन आणि मनासारखा राजा म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. ते आमचे या स्पर्धेचे सर्वे सर्वा धनाजी शेठ फराट यांना मात्र पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देऊ. पण या चेंडूवरती सर्वेश शेंडे प्रयत्न करतोय पण बॅट्समन चेंडूचा संपर्क या ठिकाणी होत नाही. सचिन दाभोलकर सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्कोरलेग आमचे अविनाश पालांडे. शेवटची आता 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. शेवटचे 10 चेंडू 25 धावा. 10 चेंडू 25 धावा. या चेंडूवरती प्रयत्न सुंदर केला होता. क्षेत्ररक्षक मात्र सहज चेंडूवरती गेला. काय लाजवाब झेल टिपली. सर्वेश शेंडे मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. डीजे
टीम आता बाजी मारताना दिसती आतापर्यंत. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. या षटकामध्ये आता धावा जमवाव्या लागतील त्या प्रणितच्या टीम्सला, कारण आता प्रणित जंगम बाद झालाय, सर्वेश शेंटे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय स्वरूपला आता आपल्या नावाच्या चांगली कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्वरूप आणि योगेश गोपाळे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक आहे. हॅलो, नक्कीच आपण बघतोय कसलकण टीम खऱ्या अर्थानं आमचे संदीप शेंडे यांच्या माध्यमातून हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मंचावरती. अगदी मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आता धावा लागल्या तर टोटल 18 धावा. तिसरं षटक हा चेंडू डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्वरूपनं मात्र चेंडू खणून काढला. एकच धाव्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं मात्र आता धावफलकावरती धावा येतात. 19 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी षटक क्रमांक तिसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लोकेश उर्फ सँडी मात्र गोलंदाजी मार्क वरती. चुलबुल पांडे अगदी आपण बघतोय तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. लोकेश गोलंदाजी मार्क वरती. मनोहर काठावले मात्र मॅचचा आस्वाद अगदी घेत आहेत. कसलकण टीमचे पॅकर असतील. हा चेंडू थोडासा बाहेर गेलाय. अबांतर धावेला पुनश्च बढती या ठिकाणी मिळती लोकेशच्या माध्यमातून आणि एका धावेच्या बरोबरीनं आता धावफलकावरती धावा येतात त्या 20 धाबा. संदीप शिंदे आपण बघतो कोपरी गावचे सुपुत्र, त्यांच्या माध्यमातून कसलकण टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू जबरदस्त करून काढला योगेशनं. जान निर्माण करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं होतं या चेंडूवरती. आणि या चेंडूवरती मात्र आपण बघतोय एकच धाब्या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीनं आता धावफलकावरती धावा येतात ते तब्बल 21 धाबा. शेवटचे 7 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 22 धाबा 7 चेंडू जान निर्माण करावी लागणार आता स्वरूपला आणि धावा रोखाव्या लागतील त्या लोकेशला. हा चेंडू जबरदस्त प्रहार कार्पेट पद्धतीचा फटका. चेंडू वरती खेळपळ क्षेत्ररक्षक गेला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धोक्याची घंटा वाजू शकते मैदानावरती. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कसलकण टीम. या चेंडूवरती 2 धाबा मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीने आता धावफलकावरती धाबा येतात त्या 23 धाबा. शेवटचे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. तोपर्यंत आता संधी देऊ डीजेला. घोडिवली गावाचा चषक मानाचा, घोडिवली गावाचा चषक मानाचा, यो आयोजन भारी दादाचा. धनाजी फराट फेमस हाय, चर्चा त्याच्याच नावाची हाय. समाजसेवक धनाजी दादा, चर्चा त्याच्याच नावाची. धन्यवाद. 40 सरकार समीर हडप आम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. ओरले टीमचा कर्णधार, नरेश दाबणे आहे. अगदी शेवटचे 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज, 20 धावांची गरज. स्पीडअप घ्या. शेवटचे 6 चेंडू 20 धाबा 6 चेंडू. कसलखंड टीम की मुलगाव
पनवेल विभागातील टीम मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. नक्कीच नक्कीच टोसा ईट का जवाब पत्तर से मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. शेवटचे 6 चेंडू 20 धाबा रोखायचे आहेत त्या कसलखंड टीमला आणि या 20 धाबा करून दाखवायचे आहेत त्या मुलगाव टीमला. आपण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं पर आता गरजेचं ठरणार आहे. पहिला चेंडू फुल टॉस योगेश गोपालेचा हा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतो या ठिकाणी आणि या चेंडूवरती हा म्हणता चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी चौकार. डीजे त्याच्या कामाला तोडच नाही रे. करण झुनगरे आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक प्रगती पथावरती ज्याला भावेश पवार या नावानं ओळखलं जातं या पनवेल विभागामध्ये. आम्हाला 12 प्रतिनिधी सांगतात पण भावेश पवार सारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जेवढी त्याला करावी लागेल 100% योगदान या मैदानावरती द्यावं लागेल. क्षेत्ररक्षकाला सुद्धा तेवढी साथ मैदानावरती देणं आता फार गरजेचं आहे. शेवटचे 5 चेंडू आणि गरज ती 16 धाबांची. 5 चेंडू 16 धाबा. योगेश गोपाले मात्र स्ट्रायकर एंडला. 5 चेंडू 16 धाबा. चेंडू गेला खेळ पट्टीवरती निर्धाव. जसे निर्धाव चेंडू जाणार तस दडपण आणि दडपण वाढत जाईल तर मुलगाव टीम वरती. शेवटचे 4 चेंडू 16 धाबा. शेवटचे 4 चेंडू 16 धाबा. पासपूस करतात आता दोन्ही टीमच्या बाजूने. कुणाल पिंगले हसतात. शेवटचे 4 चेंडू 16 धाबांची गरज पण या 16 धाबा आता वाचवाव्या लागतील त्या टीम कसलकंड टीमला आणि या 16 धाबा कराव्या लागतील त्या मुलगाव टीमला. पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप घ्या. काय झालं दिनेश पाटील कसलकंड गावचे R15 लवर दिनेश पाटील आपण बघतोय धावपलकावरती धाबा लागल्यात त्या 27 धाबा. 4 चेंडू 16 धाबांची गरज. 4 चेंडू 16 धाबांची गरज. कार्पेट पद्धतीचा फटका वाइंडिश लॉंगॉन वरती गेला. क्षेत्ररक्षक मात्र वारंवार चुकी या ठिकाणी करतात आणि या चेंडूवरती मिळतात त्या 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या आता बरोबरीनं या 2 धाब्याच्या साह्यानं धावपलकावरती धाबा येतात तर तब्बल 29 धाबा. येणारे शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 14 धाबांची. 3 चेंडू 14 धाबांची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धनाजी श्रीपत फराड मात्र मॅचचा अगदी शेवटपर्यंत या ठिकाणी आपण बघतोय आनंद घेतात कारण हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वप्न बघितलं होतं या स्पर्धेचं ते मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलं. जेव्हा पहिल्या मॅचचा चेंडू पडत नाही त्याच्या आधी ते व्यासपीठावरती येतात आणि शेवटचा चेंडू पडल्यानंतर ते घरी जातात. हे असं व्यक्तिमत्व आहे धनाजी फराट. आपण बघतो या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद झालाय तो स्वरूप डीजे. तब्बल 30 धाबा. शेवटचे 2 चेंडू आणि 13 धाबांची गरज. भावेश पवार आपण बघतोय तशी कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये केली या ती करणनं कारण करणला भावेश पवार या नावानं मात्र ओळखलं जातं या पनवेल विभागामध्ये. मात्र करण झुनगरे आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 2 चेंडू आणि 13 धाबा रोखायचे आहेत त्या कसलकंड टीमला. पण एखादा 9 चेंडूवरती जर षटकार आला तर सामन्यामध्ये परत येऊ शकेल मुलगाव टीम. हा चेंडू जबरदस्त प्रहार. दिनेश पाटील चेंडू वरती गेला. सुंदर क्षेत्ररक्षण झाला. 2 धावा मात्र सहज पूर्ण झाल्यात. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 11 धाबांची. कसलकंड टीमनं हा सामना एकतर्फी झालेला आता दिसतोय. झुकलाय कसलकंड टीमच्या बाजूनं. अगदी
योगेश गोपाले मात्र स्ट्रायकर एंडला उभा आहे. शेवटचा एक चेंडू घ्या लगेच टाकून, स्पीडअप घ्या. शेवटचा एक चेंडू आहे आणि 11 धाबांची गरज आहे. होरालेचा कर्णधार आता समोर या टॉस बॉक्स मध्ये. शेवटचा एक चेंडू, 11 धाबांची गरज मैदानावरती. अगदी या चेंडूवरती बराचसा उशिराने योगेश गोपालने मात्र चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे आणि सामना जिंकलाय. तो लेट आलेत पण शेट झालेत कसलकन टीम. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं गोडगोड कौतुक. डीजे श्री दत्त क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. धनाजी दादाच्या